नमस्कार. परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे असलेले दोन आर्टिकल्स आज आपण बघणार आहोत. आर्टिकल 76 आणि 77. चला अगदी सोप्या भाषेत हे समजून घेऊया. चला एका साध्या प्रश्नापासून सुरुवात करूया. विचार करा, जेव्हा कोर्टात भारत सरकारला आपली बाजू मांडायची असते तेव्हा त्यांच्या वतीने कोण बोलत असेल? सरकारचा वकील नक्की कोण असतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे भारताचे महाधिवक्ता, म्हणजेच अॅटर्नी जनरल ऑफ इंडिया. आता हे पद म्हणजे नेमकं काय? बघा, जसं आपला एखादा वैयक्तिक वकील असतो ना, अगदी तसेच अॅटर्नी जनरल हे संपूर्ण भारत सरकारचे वकील असतात. ते देशाचे सर्वोच्च कायदा अधिकारी आहेत आणि सरकारचे मुख्य कायदेशीर सल्लागार सुद्धा. आणि या सगळ्यांची माहिती आपल्याला मिळते आर्टिकल 76 मध्ये. चला तर मग थोडं खुलात शिरूया आणि बघूया की देशाच्या या सर्वोच्च कायदा अधिकाऱ्याचं पद नेमकं कसं काम करतं. ही गोष्ट आहे 1950 सालची. आपलं संविधान लागू झालं आणि तेव्हाच या पदाची निर्मिती झाली. का? कारण देशाला एका अशा व्यक्तीची गरज होती जो सर्वोच्च न्यायालयात सरकारची बाजू खंबीरपणे मांडू शकेल. आणि भारताचे पहिले अॅटर्नी जनरल होण्याचा मान मिळाला MC सेटलवाड यांना. त्यांनी नेहरूंच्या काळात अनेक मोठमोठ्या ऐतिहासिक केसेसमध्ये सरकारचं प्रतिनिधित्व केलं होतं. ओके, आता एक महत्त्वाचा मुद्दा जिथे बऱ्याच जणांचा गोंधळ होतो. अॅटर्नी जनरल आणि सॉलिसिटर जनरल यात फरक काय? तर बघा, हे खूप सोपं आहे. अॅटर्नी जनरल हे पद थेट आपल्या संविधानाच्या आर्टिकल 76 मधून येतं, म्हणजे हे एक घटनात्मक पद आहे. या उलट सॉलिसिटर जनरल हे पद संसदेने बनवलेल्या कायद्यानुसार तयार झालेलं आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर अॅटर्नी जनरल हे सर्वोच्च कायदा अधिकारी आहेत आणि सॉलिसिटर जनरल त्यांना मदत करण्यासाठी असतात. ठीक आहे, मग आता आपण थेट आर्टिकल 76 कडे वळूया, जे आपल्याला अॅटर्नी जनरल बद्दल सगळं काही सांगतं. तर यांची नियुक्ती कोण करतं? उत्तर सोपं आहे, भारताचे राष्ट्रपती. अच्छा, मग कोणीही अॅटर्नी जनरल बनू शकतो का? नाही. त्यासाठी पात्रता काय आहे? तर तीच पात्रता जी सुप्रीम कोर्टचे जज होण्यासाठी लागते. आणि त्यांचा कार्यकाळ म्हणजे टर्म किती वर्षांची? गंमत म्हणजे त्यांचा कार्यकाळ निश्चित नसतो. जोपर्यंत राष्ट्रपतींची मर्जी आहे तोपर्यंत ते पदावर राहू शकतात. बरं, मग त्यांचं काम काय असतं? त्यांची मुख्य कर्तव्य कोणती? पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे सुप्रीम कोर्टात आणि देशातल्या इतर कोर्टांमध्ये भारत सरकारचं प्रतिनिधित्व करणं. दुसरं, जेव्हा राष्ट्रपती त्यांना एखादा कायदेशीर सल्ला विचारतात तेव्हा तो सरकारला देणं. आणि तिसरं, राष्ट्रपतींनी त्यांच्यावर सोपवलेली इतर कोणतीही कायदेशीर कामं करणं. आता आपण बोलूया त्यांच्या पॉवर्सबद्दल. अॅटर्नी जनरल यांना काही खास अधिकार मिळालेले आहेत जे खूपच इंटरेस्टिंग आहेत आणि त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवतात. यातला पहिला अधिकार म्हणजे राईट ऑफ ऑडियन्स. याचा अर्थ त्यांना भारतातल्या कुठल्याही कोर्टात जाऊन सुनावणीमध्ये भाग घेण्याचा अधिकार आहे. पण दुसरा अधिकार तर याहूनही खास आहे. ते संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये म्हणजे लोकसभा आणि राज्यसभेत कामकाजात सहभागी होऊ शकतात, तिथे बोलू शकतात. पण, आणि हा पण परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा आहे, त्यांना तिथे मतदान करण्याचा म्हणजे वोटिंगचा अधिकार नसतो. हे अगदी लक्षात ठेवा. आणि आता एक इंटरेस्टिंग फॅक्ट तुम्हाला माहिती आहे का? अॅटर्नी जनरल सरकारी अधिकारी असूनही स्वतःची प्रायव्हेट प्रॅक्टिस करू शकतात. हो, म्हणजे ते खासगी वकिली करू शकतात. फक्त एकच अट आहे, ते भारत सरकारच्या विरोधातली कोणतीही केस लढू शकत नाहीत. साहजिकच आहे, नाही का? चला, आर्टिकल 76 तर झालं. आता वळूया आर्टिकल 77 कडे. हा आर्टिकल आपल्याला सांगतो की सरकारचं कामकाज नक्की चालतं तरी कसं. आर्टिकल 77 काय सांगतो? तो म्हणतो की भारत सरकारचे सगळे कार्यकारी निर्णय म्हणजे एक्झिक्युटिव्ह ॲक्शन्स हे राष्ट्रपतींच्या नावाने घेतले जातात असं मानलं जातं. आता याचा अर्थ असा नाही की राष्ट्रपती स्वतः टेबलवर बसून फाईल्स क्लिअर करतात. नाही, तर सरकार जे निर्णय घेतं ते अधिकृतरित्या राष्ट्रपतींच्या नावाने जाहीर केले जातात. आणि हे आदेश कसे प्रमाणित करायचे याचे नियम सुद्धा राष्ट्रपतीच ठरवतात. कधीही एखादा सरकारी आदेश म्हणजे गव्हर्नमेंट ऑर्डर बघितला तर त्यावर लक्ष द्या. त्यावर लिहिलेलं असतं राष्ट्रपतींच्या आदेशानुसार आणि नावाने. हे दुसरं तिसरं काही नसून आर्टिकल 77चं अगदी उत्तम उदाहरण आहे. चला तर मग आत्तापर्यंत जे काही आपण पाहिलं त्याची एक क्विक रिव्हिजन करूया. परीक्षेसाठी हे पॉइंट्स खूप महत्त्वाचे आहेत. चला, महत्त्वाचे मुद्दे पुन्हा एकदा लक्षात घेऊया. नंबर 1, अॅटर्नी जनरल हे पद आर्टिकल 76 नुसार एक घटनात्मक पद आहे. नंबर 2, नियुक्ती करतात राष्ट्रपती आणि पात्रता सुप्रीम कोर्टाच्या जज एवढी लागते. नंबर 3, हा सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट, संसदेत बोलू शकतात पण वोटिंग करू शकत नाहीत. आणि नंबर 4, आर्टिकल 77 नुसार सरकारचं सगळं कामकाज राष्ट्रपतींच्या नावाने चालतं. हे 4 मुद्दे लक्षात ठेवलेच पाहिजेत. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो
की अॅटर्नी जनरल हे देशाच्या कायद्याचे संरक्षक आहेत. ते सरकारसाठी एका कायदेशीर ढालीसारखं काम करतात. तर मग यानंतर आपण बघणार आहोत आर्टिकल 78. त्यात पंतप्रधानांची राष्ट्रपतींप्रती काय कर्तव्य आहेत हे सांगितलं आहे. ते सुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे पुढचा भाग नक्की बघा. जय संविधान.